नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर हे आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर. जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण सीरीज घेऊन चाललेलो पर्सेंटेजची जी सीरीज घेऊन चाललेलो आहोत, यामधले 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये पाहायला मिळतात. त्याच्या कन्सेप्टवर आपल्याला पुष्कळ सारे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. तर महाराष्ट्र स्टेट लेव्हलमध्ये जेवढ्या पण एक्झाम्स आहेत, त्या सगळ्या एक्झाममध्ये पर्सेंटेज या टॉपिकवर आपल्याला हमखास 2 ते 3 क्वेश्चन पाहायला मिळतात. तर आपण ते सीरीज घेऊन चाललेलो आहोत एकदम बेसिकपासनं तर हाय लेव्हलपर्यंत. आपण हळू-हळू चाललेलो आहोत, पण आपण आपले प्रत्येक कन्सेप्ट इथे क्लिअर करून घेणार. ठीक आहे. तर ह्या चॅनलच त्या दृष्टिकोनातून बनलेलं आहे, की याच्यात जे पण आपल्याला छोटे-छोटे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला या चॅनल थ्रू, या टॉपिक थ्रू जे मी तुम्हाला शिकवणार आहे, ते एकदम कन्सेप्ट तुम्हाला एकदम क्लिअर होणार आणि त्याच्यात एक पण तुम्हाला प्रॉब्लेम्स राहणार नाही. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघवा. व्हिडिओच नाही तर माझे प्रत्येक सेशन तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक तुमचे कन्सेप्ट, तुमचे डाउट पूर्ण क्लिअर होतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला पर्सेंटेजचा जो पार्ट आहे, हा थर्ड पार्ट आहे. 2 अगोदर झालेले आहे. तुम्ही ते वॉच करून या. नंतर ह्या थर्ड पार्टवर या. ठीक आहे. आपण अगदी बेसिकपासून चाललेलो आहोत. तर आतापर्यंत आपण कन्व्हर्जन शिकलेलं आहे पर्सेंटेजमध्ये. कन्व्हर्जन म्हणजे फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज, पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शन, त्याप्रकारे पर्सेंट इंटू डेसिमल, डेसिमल इंटू फ्रॅक्शन, डेसिमल इंटू पर्सेंटेज. ठीक आहे. पर्सेंट इंटू रेशो, रेशो इंटू पर्सेंटेज. हे सगळं आपण कन्व्हर्जन अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे. तर आता आपण ॲक्चुअल प्रॉब्लेमवर येणार आहोत. प्रॉब्लेमवर म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम किती टाइपनी डील करायचा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच प्रॉब्लेमला 4 टाइपने आपण कसे काय सॉल्व्ह करू शकतो हे सांगितलं आहे. आपण तिथनंच आज पण सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण एक पॉझिटिव्ह एनर्जीनी करूया. ते म्हणतात ना विद्यार्थ्यांनो, कि ये दुःख, ये दर्द, ये गम जो भी है सब कुछ तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळे लक्ष द्या इकडे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इन्क्रीज 360 बाय 10%. ओके. म्हणजेच 360 मध्ये 10% वाढ केल्यास काय होणार? तर आज हे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. ठीक आहे. त्याच्यावर पुन्हा एक आढावा घेऊ. आपण एक दुसरी व्हॅल्यू घेऊ. इन्क्रीज 240 बाय 10% घेऊया. ठीक आहे. सोपं होण्यासाठी. तर जर म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हटलं तर 240 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार? 240 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार? ठीक आहे. आपण याला 4 पद्धतीने सॉल्व्ह केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. किती पद्धतीने? 4 पद्धतीने. ठीक आहे. तर मी तुम्हाला आणखी ते रिपीट करून राहिलेलं आहे. थोडं लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हां. आपण एक एन-सी-ई-आर-टी मेथड बघितली होती. एन-सी-ई-आर-टी. ठीक आहे. एन-सी-ई-आर-टी मेथडमध्ये कसं सॉल्व्ह केलं जाते विद्यार्थ्यांनो? एन-सी-ई-आर-टी मेथडमध्ये जसं हे 240 आहे प्लस 240 चे किती? 10%. ओके. अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाते. यालाच मग कसं करणार? 240 प्लस हे 0, हा 0, हा 0, हा 0. म्हणजे 240 मध्ये 24 मिळवले तर किती झाले हे? 284. याच्यात आपण 24 मिळवू म्हणजे हे किती झाले? किती झाले हे? 24 264. ठीक आहे. किती झाले हे? 264. हे एन-सी-ई-आर-टी मेथड आहे विद्यार्थ्यांनो. हे कोणती आहे? एन-सी-ई-आर-टी मेथड आहे. ठीक आहे. सेकंड आपण मेथड बघितलं जसं 10% नी वाढ होऊन राहिली. किती? 10% नी. तर आपण याला काय लिहितो 10% ला? ठीक आहे. 10% नी वाढ होऊन राहिली तर आपण 1/10 लिहितो. म्हणजेच किती काय होऊन राहिलं? +1 नी इथे वाढ होऊन राहिली. म्हणजेच याला कसं लिहिले जातात? 11/10 असं लिहिलं जातं. ठीक आहे. या मेथडने आपण बघितलं होतं. तर चला या मेथडनी कसं सॉल्व्ह करणार याला? या मेथडनी कसं सॉल्व्ह करणार विद्यार्थ्यांनो? 10% आहे याला जे वाढ होऊन राहिली म्हणजे किती होणार आहे? 11/10. ओके. म्हणजे 240 चे आपण डायरेक्ट 11/10 काढले. तर हा 0 गेला.
आता वाचली किती? हे 2 आणि हे 4 आणि हे 6 2 6 4 ही सेकंड मेथड. ठीक आहे. ही सेकंड मेथड, ही फर्स्ट मेथड. थर्ड मेथडमध्ये मी काय सांगितलं होतं विद्यार्थ्यांना? थर्ड मेथडमध्ये जसं समजा कोणतीही संख्या 10% न वाढून राहिली आहे, 10% न वाढून राहिली आहे, त्याला काय करतो आपण 110/100 लिहितो. कोणतीही संख्या 20% न वाढून राहिली आहे, किती 20% नी वाढून राहिली आहे. ठीक आहे. 20% नी वाढून राहिली, त्याला काय लिहितो आपण 120/100. कोणतीही संख्या जर 30% नी वाढून राहिलेली आहे, तर त्यालाच आपण काय लिहितो 130/100. आणि मोस्टली प्रॉब्लेममध्ये मी याच पद्धतीचा उपयोग करणार आहोत. ठीक आहे. कारण याच्याने आपल्याला आकडे जरी मोठे दिसते, पण कट करायला ईझी होऊन जाते. ठीक आहे. आणि हे तुम्हाला समजायला पण पुष्कळ ईझी होणार. तर मला सांगा इथे 10% नी वाढ होऊन राहिली आहे. किती पर्सेंटनी? 10% नी वाढ होऊन राहिली आहे. तर आपण इथे काय लिहू? 110/100 लिहू. ओके. चला आता ह्या मेथडनी यूज करणार आपण. इथे काय होणार विद्यार्थ्यांनो, जसं आता दिलेलं आहे 240. 240 मध्ये 10% नी वाढ होऊन राहिली आहे. तर आपण 10% नी वाढ होऊन राहिली म्हणजे याला काय लिहू? 110/100 लिहू. ठीक आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजे राहिले किती? 2, 4 आणि हे 6. हे थर्ड मेथड झाली. हे कोणती मेथड झाली? थर्ड. आता फोर्थ मेथड बघूया विद्यार्थ्यांनो. आता कोणती मेथड बघूया बघा. हे पहिली मेथड एन-सी-आर-टी मेथड झाली. सेकंड मेथड अशा प्रकारे सॉल्व्ह केला आपण. थर्ड मेथड अशा प्रकारे. आणि फोर्थ मेथड आहे रेशो मेथड, ज्याला आपण म्हणतो रेशिओ मेथड. ठीक आहे. याच्यात काय करत असतो विद्यार्थ्यांनो बघा. याच्यात ओल्ड व्हॅल्यू आणि न्यू व्हॅल्यू आपण घेतो. जसं ओल्ड आणि न्यू. मला सांगा 10% नी वाढ होऊन राहिली आहे. ओके. किती पर्सेंटनी? 10% नी वाढ होऊन राहिली आहे. ठीक आहे. तर यालाच आपण काय लिहू? 110/100 लिहू. म्हणजे आपण याला 11/10 पण लिहू शकतो. मला सांगा ही जी व्हॅल्यू आहे 10, ही काय आहे? जुनी व्हॅल्यू आहे. ही काय आहे? ओल्ड व्हॅल्यू आहे. आणि हे जे वाढ झालेली जी व्हॅल्यू आहे प्लस 1 ने जी वाढ झाली आहे, ही कोणती व्हॅल्यू आहे? हे न्यू व्हॅल्यू आहे. कोणती व्हॅल्यू आहे? न्यू. ठीक आहे. ओल्ड आणि न्यू तुम्हाला समजलं ना? ओके. तर इथे बघा ओल्ड व्हॅल्यू काय आहे आपली? 10 आणि न्यू व्हॅल्यू किती आहे? 11. ओके. आता त्यांनी काय दिलं आहे? 240 मध्ये 10% नी वाढ झाल्यास काय होणार? म्हणजे 10 म्हणजे ॲक्चुअलमध्ये 10% ची व्हॅल्यू किती? 10 ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांना? 240. ॲक्चुअलमध्ये 10 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 240. तर मग 11 ची व्हॅल्यू किती होणार आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विद्यार्थ्यांनो आपल्याला 11 ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायचं आहे. करा मग. कसं फाइंड आउट करणार? 11 ची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हे किती टाइम्स होऊन राहिलं? हे 24 टाइम्स होऊन राहिलं. तर हे पण 24 टाइम्स होणार. हे पण 24 टाइम्स होणार म्हणजे काय ना 2, 4 आणि 6 येणार. ठीक आहे. त्याला आपण असं बी करू शकतो, जर 10 ची व्हॅल्यू 240 आहे तर 11 ची किती? याला आपण काय करतो मग क्रॉस करत असतो, है की नाही? x इज इक्वल टू 11 इंटू 240 अपॉन में 10. हा शून्य गेला. x इज इक्वल टू 264. याला असं पण सॉल्व्ह करता येते. समजले विद्यार्थ्यांनो? बघा किती इझी होतं. ओके. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते पटकन स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. समजले? तर आपण अशा प्रकारे 240 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार? याला 4 मेथडनी समजलेलं आहे. हे 1, 2, 3 आणि हे रेशो मेथड चौथी. ओल्ड आणि न्यूचा आपण रेशो घेऊन. ठीक आहे. चला समोर वाढूया. समोरचं बघूया. चला. समोर काय म्हणतायत? लक्ष द्या. एवढं कळलं तुम्हाला? ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही डाऊट? चला समोर जाऊया. आता एक व्हॅल्यू जसे पुन्हा हे घेऊ डिक्रीज 120/20%. ओके. डिक्रीज
120/20%. ओके. आता याला सॉल्व्ह कसं करायचं विद्यार्थ्यांनो? याला पण 4 प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते. जसं एन-सी-ई-आर-टी मेथड घेतली. एन-सी-ई-आर-टी मेथड घेतलं आपण. ओके. त्यात काय लिहिणार? 120 प्लस डिक्रीज किती होऊन राहिले? 120 चे म्हणजे डिक्रीज होऊन राहिला ना 20% नी ते डिक्रीज होऊन राहणार. ते आपण काय करू इथे मायनस करू. 120 चे काय करू 20% काढून इथे काय करू मायनस करू. ठीक आहे. ते 120 मायनस हा 0, हा 0, हा 0, हा 0 12 दुणे 24. म्हणजे 120 मधून 24 गेले तर किती राहिले 20. 20 गेले आणि 4 96 96 राहिले. हे झाली एन-सी-ई-आर-टी अप्रोच. विद्यार्थ्यांनो ही काय झाली एन-सी-ई-आर-टी अप्रोच. सेकंड जे तुम्हाला हा फर्स्ट मेथड झाली. सेकंड काय आहे? सेकंड डिक्रीज होऊन राहिलं. डिक्रीज 120/20%. आता 20% काय होऊन राहिलं डिक्रीज होऊन राहिलं. 20% डिक्रीज होऊन राहिलं. तर 20% ची व्हॅल्यू काय आहे? विद्यार्थ्यांनो 20% ची व्हॅल्यू काय असते? 1/5. काय असते विद्यार्थ्यांनो? 1/5. आता हे डिक्रीज होऊन राहिलं. हे काय डिक्रीज होऊन राहिलं म्हणजे 5 मधून काय करू 1 मायनस करू म्हणजे किती होणार? 4/5. 1/5 व्हॅल्यू कशात कन्व्हर्ट झाली? 4/5. तशाच प्रकारे जर डिक्रीज 40% असं म्हटलं असतं, तर 40% म्हणजेच काय होते? 40% म्हणजे काय होते विद्यार्थ्यांनो सांगा? 40/100 म्हणजे 4/10 यालाच आपण 2/5 पण लिहू शकतो. ठीक आहे. काय लिहू शकतो? 2/5. पण हे काय होऊन राहिलं आता विद्यार्थ्यांनो डिक्रीज होऊन राहिलं. ठीक आहे. लक्षात आहे इकडे 40% ची व्हॅल्यू काय आहे? 2/5. ओके. पण हे आता मी म्हणून राहिलो की 40% डिक्रीज होऊन राहिलं. तर 5 मधून 2 गेले किती राहिले? याची व्हॅल्यू किती होणार? 5/3. कळलं विद्यार्थ्यांनो? हं? मला सांगा 25% ची व्हॅल्यू किती आहे? 25% ची व्हॅल्यू 1/4 आहे फ्रॅक्शनमध्ये. 1/4. आता मी म्हणून राहिलो की 25% डिक्रीज होऊन राहिले. तर म्हणजेच डिक्रीज होऊन राहिलं म्हणजे याचं काय होणार? 4तनं 1 गेला किती राहिलं? 3/4. याला आपण काय करू जे डिक्रीज होऊन राहिलं तर 3/4 म्हणू. चला आता प्रश्नाकडे या. लक्ष द्या. प्रश्नाकडे लक्ष द्या. हे समजलं असेल. ठीक आहे? समजलं ना? ओके. टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपल्या चॅनलवर प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या पद्धतीने शिकून राहिलो. तर इथे काय होऊन राहिलं 20% जे आहे ते कमी होऊन राहिले. तर आपण काय करू 120 चे आता बघा डिक्रीज होऊन राहिलं 20%. हे काय आहे 20% ची फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू 1/5. ठीक आहे. आणि जर आपण म्हणून राहिलो की 20% डिक्रीज होऊन राहिलं. 20% डिक्रीज झालं तर हे काय होणार 4/5 होणार. ओके. मग 120 चे आपल्याला काय करणं पडेल? 120 चं काय करणं पडेल आपल्याला? 4/5 करणं पडेल. कारण डिक्रीज 120/20%. 4/5. ओके. मी मराठीत नाही लिहिलं का? मराठीत लिहून घेतो. 120 मध्ये 20% ची कमी केल्यास काय होणार? 120 मध्ये 20% ची कमी केल्यास काय होणार? ठीक आहे. तर बघा 120 चे आपल्याला काय 20% कमी होऊन राहिलं म्हणून 4/5. चला मग याला सॉल्व्ह करा. 5 हे किती जाणार? 5 दुणे 10, 5 24, 24 पंचे 120 आणि 24 चोक 96 तर हे किती येणार? 96. हा सेकंड अप्रोच. ओके विद्यार्थ्यांना समजायला आली? समजायला आली का सेकंड अप्रोच? बघा फर्स्ट अप्रोच आपण एन-सी-ई-आर-टी अप्रोच घेतली. ओके. सेकंड आपण 20% लेस होऊन राहिलं त्याला म्हणजे 20% ची व्हॅल्यू किती आहे? 1/5 फ्रॅक्शनमध्ये. 20% कमी होऊन राहिलं तर आपण काय करू? याला 5तनं 1 काढू म्हणजे 4/5 लिहू. ओके. म्हणजे 120 चे आपण 4/5 काढले तर किती मिळालं आपल्याला? 96. कळलं? चला आता थर्ड अप्रोच बघूया याच्यातच थर्ड. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की 20% ची व्हॅल्यू किती म्हटलंय? 1/5 म्हटलंय. तर 20% कमी होऊन राहिलं. तर 100 च्या रिलेट 20% कमी होऊन राहिलं. तर 20% काय होऊन राहिलं? कमी होऊन राहिलं. तर इथे आपण याला 100 च्या रिलेट कसं करू? 20% कमी म्हणजे याची व्हॅल्यू किती होणार?
80/100. 20% कमी म्हणजे किती होणार? 80/100. 30% लेस म्हणजेच हे किती होणार? 70/100. किती होणार? 70/100. 50% लेस, 50% लेस, 50% लेस ते 50/100च होणार. ओके. आणखी म्हणू द्या की आपण म्हणू शकू की 80% ची कमी होऊन राहिली. किती? 80% ची कमी होऊन राहिली. तर याला काय लिहू आपण? 20/100. तर इथे काय होऊन राहिलं? 20% ची कमी होऊन राहिली. तर आपण काय लिहू विद्यार्थ्यांनो इथे? इथे लिहू 80/100. ओके. चला तर मग हे सगळं लिहून घ्या तुम्ही. बघा प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला समजत पण असेल. खूप सोपं आहे. काही हार्ड नाही याच्यात. ओके. रफ करू? चला. तर इथे काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो 120 मध्ये 20% ची कमी केल्यास म्हणजे 120 मध्ये 20% ची कमी तर आपण 80/100 घेऊ. हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, 12 8 96. ओके. हे झाली थर्ड मेथड. कळलं? आता फोर्थ मेथड बघूया आपण. हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, आता फोर्थ. फोर्थ मेथड आपण ओल्ड अँड न्यूचा कन्सेप्ट घेत असतो. काय घेत असतो विद्यार्थ्यांनो? ओल्ड अँड न्यू. ओल्ड व्हॅल्यू आणि न्यू व्हॅल्यू. ठीक आहे. आता मला सांगा की 20% आहे की नाही? आता 20% आहे. 20% नी कमी झालं म्हणते. तर 20% नी कमी झालं तर 20% ची व्हॅल्यू आपण काय घेत असतो? 1/5. ओके. आता 20% नी काय झालं? कमी झालं. तर आपण याला अशा पद्धतीने किती लिहितो? किती लिहितो विद्यार्थ्यांनो? 4/5. ओके. तर विद्यार्थ्यांनो इथे आपण 4 ओल्ड व्हॅल्यू झाली हे सॉरी इथे बघा 5 जी आहे ही आपली काय जुनी व्हॅल्यू आहे आणि नवीन जी आलेली आहे हे काय न्यू व्हॅल्यू आहे. ओके. तशाच प्रकारे विद्यार्थ्यांनो पुन्हा लक्ष द्या. जर 20% ची कमी झाली तर आपण याला असं बी लिहू शकतो 80/100. ओके. लक्ष द्या. ही काय झाली आपली ओल्ड व्हॅल्यू आणि ही काय झाली आपली न्यू व्हॅल्यू. ठीक आहे. याला आपण अशा प्रकारे बी लिहू शकतो. ओल्ड व्हॅल्यू 100 आणि न्यू किती होऊन राहिली 80. असं बी लिहू शकतो. जर यालाच आपण जर रेशो मेथड म्हणून आपण कन्सिडर केलाय तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, बेचोक 8, बेपंचे 10. बघा याला 5:4 असं बी लिहिता येते. डायरेक्ट आपण ही व्हॅल्यू हे ओल्ड व्हॅल्यू हे न्यू व्हॅल्यू, हे ओल्ड व्हॅल्यू हे न्यू व्हॅल्यू याचा रेशो आपण ही काढला 5:4. एक तर 100:80 पण लिहू शकतो आणि 5:4 बी लिहू शकतो. कळलं? आता मला सांगा 5 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 120. बघा 5 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 120 आणि न्यू व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. तर मला सांगा 5 120 चे किती मल्टिपल आहे? सांगा लवकर. 24 पंचे 120 ते हे किती गुणा होऊन राहिले? 24 गुणा. तर हे पण किती होणार? 24 गुणा. 24 चोक 96. आपण याला असं पण करू शकतो. 5 ची व्हॅल्यू जर 120 आहे तर 4 ची व्हॅल्यू किती? ओके. याला आपण क्रॉस करून x = 4 × 120/5 असं बी लिहू शकतो. x = हे 24 पंचे 120 24 चोक 96 असं पण करू शकतो. कळलं विद्यार्थ्यांनो? ये दुख है दर्द है गम जो भी है तेरे अंदर है अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण 1 2 3 4 मेथड घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. हे जस्ट बेसिक्स आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण यापैकी कोणत्याही एका मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पूर्णच मेथडनी सॉल्व्ह करणार नाही आहोत. कधी-कधी हे अप्रोच पण आपण घेऊ शकतो, कधी हे अप्रोच पण आपण लावू शकतो, कधी ही अप्रोच पण आपण लावू शकतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? कळलं? चला मग समोर वाढायचं. ज्याला स्क्रीनशॉट घेऊशा वाटत आहे तो स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट याच्यावर जाणार आहोत. ओके. रफ करू.
चला. हम्म. एक प्रॉब्लेम पुन्हा आहे. जर 1600 मध्ये 10% ने वाढ नंतर पुन्हा 10% नी वाढ झाली तर काय होणार? म्हणजे 1600 मध्ये 10% नी वाढ नंतर पुन्हा 10% नी वाढ केल्यास काय होतं? 10% नी वाढ नंतर पुन्हा 10% नी वाढ केल्यास काय होणार? काय होणार? सांगा. याला इंग्लिशमध्ये लिहितोस 1600 इन्क्रीज बाय 10% अँड 10%. 1600 increase this by 10%, 10%. Then what will happen? Okay. सांगा. याला आपण कसं सॉल्व करू? 1600 मध्ये 10% ने वाढ केल्यास नंतर पुन्हा 10% ने वाढ केल्यास काय होणार? 1600 increase by 10%, पुन्हा अगेन 10%. then what will happen? काय होणार? सांगा. ओके. सांगा पटकन. हम्म. चला याला पण आपण पटपट आता 4 मेथडनी कसं सॉल्व करायचं ते बघूया. NCERT मेथड तर आपण राहू देऊ कारण ती थोडी लेंदी मेथड आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. जी मी मेथड रेग्युलर बेसवर यूज करतो आपण त्याचा उपयोग करू. जसं बघा 1600 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार? जसे 1600 घेतलं आपण नी याच्यावर 10% इन्क्रीज होऊन राहिलं तर 110 अपॉन मध्ये 100 आणि 110 अपॉन मध्ये 100 लिहू शकू? असं लिहू शकू का विद्यार्थ्यांनो? कारण 1600 वर पहिले 10% नी वाढ होऊन राहिलं, मग पुन्हा 10% नी वाढ होऊन राहिलं. पहिले हे, मग पुन्हा हे. बघा. तर 10% 110% झाले, दुसरे हे 110% झाले. 1600 हे. तर बस आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे याची. किती येणार? बघा. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झाले. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य. म्हणजे हे 2 आणि हे 2 कट झाले, हे 2 आणि हे 2 कट झाले. तर राहिले किती? 16 गुणिला 11 गुणिला 11. करा. किती होणार हे? 16 गुणिला 11 केलं तर हे किती होणार? 16 घेतलं आणि 7. पुन्हा आपण 11 नी मल्टिप्लाय केलं तर 16. 6 दुने 12, 13 चे 3, हातचा 1, 7, 8 आणि 1 9. 1936. बघा आलं का? तुम्ही अशा प्रकारे करू शकता. 16 गुणिला 11 गुणिला 11च केलाय मी. पण थोडा मी शॉर्टकट ट्रिक्स यूज केलेल्या आहे 11च्या मल्टिपलची. ती तुम्हाला मी नंतर वैदिक मॅथ्समध्ये तर शिकवणारच. ठीक आहे. एवढं कळलं तुम्हाला? बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 1600 गुणिला 11 बाय 100 110 म्हणजे 10% वाढ झाली म्हणून 110 बाय 100 110 बाय 100 बघा. ही मेथड सगळ्यात बेस्ट आहे आपण करू शकतो. यालाच आपण अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो. 1600 आता 10% नी काय होऊन राहिले? वाढ होऊन राहिली. हे काय 10% नी वाढ. तर याला आपण 1/10 आणि प्लसनी वाढ होऊन राहिली म्हणजे 11/10 म्हणू शकतो. म्हणजे हे किती होणार? 11/10. दुसरं बी किती होणार? 11/10. ओके. मग हा 0, हा 0 कटला, हा 0, हा 0 कटला. पुन्हा तेच म्हणजे 1936 आन्सर येणार. सेकंड याच्यानं पण सॉल्व्ह करू शकतो. आणि थर्ड आपली रेशो मेथड. मी रेशो मेथड यासाठी सांगून राहिलो, की कुठे-कुठे आपण यूज करू शकतो, पण मोस्टली आपण ह्याच पद्धतीचे यूज करणार आहोत विद्यार्थ्यांनो. घाबरू नका. ही खूप सोपी पद्धत आहे ही पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर वाली पद्धत आहे. तरी तुमच्या लक्षात राहावं म्हणून एक ओल्ड मेथड आणि न्यू मेथड सांगतो. जसं हे ओल्ड आणि न्यू वाले सीरीज घेऊन चालू. ओल्ड आणि न्यू जसं बघा. तर सगळ्यात पहिले बघा ओल्ड 10% नी वाढ झाली. 10% नी काय झाली? इथे विद्यार्थ्यांनो वाढ झाली 1/10 म्हणजे पहिले हे ओल्ड व्हॅल्यू, हे न्यू व्हॅल्यू. पहिले 10 होते, आता किती झाले? 11 झाले. ओके.
सेकंड मध्ये पण बघा, सेकंड आता हा तर फर्स्ट झाला, सेकंड मध्ये पण 10% नी काय होऊन राहिली, वाढ होऊन राहिली विद्यार्थ्यांनो. तर इथे पण काय होणार विद्यार्थ्यांनो, 11/10. तर हे ओल्ड व्हॅल्यू, हे न्यू व्हॅल्यू, तर हे ओल्ड व्हॅल्यू, हे न्यू व्हॅल्यू. आता काय होणार विद्यार्थ्यांनो, आपण काय करून राहिलो, 1600 इन्क्रीज बाय 10%, 10%. तर इथे काय करू आपण, बघा हे याच्या मल्टिपल आहे, तर इथे पण याचा मल्टिप्लिकेशन करू. 10 × 10 किती झाले, 100. आणि 11 × 11 किती होते विद्यार्थ्यांनो, 11 स्क्वेअर 121, 121. तर मला सांगा ओल्ड व्हॅल्यू किती आहे, 100. न्यू व्हॅल्यू किती आहे, 120. चला, ऍक्च्युअल मध्ये ओल्ड व्हॅल्यू किती सांगितली आहे, ऍक्च्युअल मध्ये 1600 सांगितली आहे. तर न्यू व्हॅल्यू किती निघणार, फाइंड आउट करा. हे किती गुणा होऊन राहिले, हे 16 गुणा होऊन राहिले. किती गुणा होऊन राहिले, 16 गुणा. त्याच प्रकारे 121 च्या 16 गुणा केले तर किती मिळणार आपल्याला, 1936. ठीक आहे, किती मिळणार, 1936. जर असं पण नाही समजलं तर असं समजा, जर 100 ची व्हॅल्यू 1600 आहे, तर 121 ची व्हॅल्यू किती. त्याला आपण काय करतो, क्रॉस. त्याला समजा x घेतलं, x = 121 गुणिले 1600 भागीला 100. हे कट आणि हे पण कट, तर x ची व्हॅल्यू मिळणार 1936. ओके, कळलं. लक्ष द्या सगळे, कळलं का. आपल्याला अशा प्रॉब्लेम सोबतच समोर डील करायचे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कोणाला काही डाऊट, कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही कोणता प्रॉब्लेम, जे कोणतं प्रॉब्लेम असेल, जे कोणता डाऊट असेल, ते कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर मला हे समजलं नाही, प्लीज समजून सांगा. मी तुम्हाला कमेंट्स थ्रू समजवण्याचा प्रयत्न करेल. जर नाही समजलं तर मी पुन्हा तुमच्यासाठी एक सेशन घेणार आणि तो समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण ते माझं काम आहे तुम्हाला समजून सांगणं. ओके, रफ करू मी, ठीक आहे, चला. हां, तर विद्यार्थ्यांना आपल्याला अशाच प्रकारे समोर पूर्ण प्रॉब्लेम सोबत डील करायचं आहे. ओके, तर घाबरण्याची काही आवश्यकता आहे नाही. असे पर्सेंटेजमध्ये खूप मोठ्या-मोठ्या व्हॅल्यू येत असतात. पण त्या आपल्याला जसं पर्सेंटेजचे जे फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू आपण काढलं एकदम इझी वेमध्ये, ते जर आपल्याला व्हॅल्यू माहिती असली, तर आपण त्या मोठ्या नंबर्सला आपण इझिली डिव्हाईड करून सॉल्व्ह करू शकतो. चला, समोरचा क्वेशन लिहा. इन्क्रीज 600 1600 घेऊ, ठीक आहे. इन्क्रीज 1600 बाय 25%, ठीक आहे. देन डिक्रीज बाय, डिक्रीज कितीने करू आपण, 10% ने करू, ठीक आहे. डिक्रीज बाय 10%. ओके, इन्क्रीज 1600 बाय 25%, देन डिक्रीज बाय 10%. ओके, चला मराठीमध्ये सांगतो. 1600ला सगळ्यात पहिले 25% ने इन्क्रीज केलं, मग नंतर काय केलं, 10% ने डिक्रीज केलंय. तर काय होणार, जर 1600ला आपण सगळ्यात पहिले 25% ने इन्क्रीज करून राहिलो, वाढून राहिलोय, नंतर 10% ने काय करून राहिलो, कमी करून राहिलो, तर काय होणार. ठीक आहे, चला मेथड यूज करू. दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, जसं आपण किती घेतले, आता इथे आपण 1600 घेऊन राहिलोय. ओके, चला आता आपण काय घेऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो, 1600. आता 25% ची वाढ होऊन राहिली आहे. 25% काय होऊन राहिले, वाढ होऊन राहिली आहे. तर आपण 25% ला 1/4 करतो आणि वाढ होऊन राहिली आहे, तर आपण काय करतो मग 5/4. तर चला, इंटू 5/4. आणि इथे 10% चे कमी होऊन राहिली आहे. किती आहे, 10% ची कमी होऊन राहिली आहे. तर इथे काय लिहू, 1/10 कमी होऊन राहिली, म्हणजेच आपण काय लिहू, 9/10 इंटू 9/10. चला सॉल्व्ह करा. हा शून्य गेला, 4 चोक 16, म्हणजे 40 इंटू 5 इंटू 9. ओके, हे किती होणार, 4 पंचे 20 आणि हा 0 इंटू 9
म्हणजे आपल्याला किती मिळालं? 9 दुने 18, 1800. ओके, ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? ही झाली एक अप्रोच. दुसऱ्या अप्रोचने आपण सॉल्व्ह करून बघू. चला दुसऱ्या अप्रोचने आपण इथे सॉल्व्ह करू. दुसऱ्या अप्रोचने सॉल्व्ह करू. जसे हे आहे 1600. 25% ची वाढ झाली म्हणजे 125/100 लिहू आपण आणि ते 10% ने कमी म्हणजे 90/100 लिहू. आता मला सांगा 25 चोक 100. 25 पाचे 125, 25 चोक 100. ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला. इथे हा शून्य गेला आणि हा शून्य गेला. ओके. तर राहिले किती? 4 चोक 16 म्हणजे इथे हे 40 म्हणजे किती झाले? 40 गुणिले 5 गुणिले 9. सेम आलं. म्हणजेच किती आलं हे? 4 पंचे 20, 9 दुने 18, 1800. कोणाला काही डाऊट? बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. कोणाला काही डाऊट आहे इथे? सांगा. चला ओल्ड मेथड आणि न्यू मेथडने आपण सॉल्व्ह करून बघूया. हो, चला याला आपण ओल्ड मेथड आणि न्यू मेथडने आता सॉल्व्ह करून बघू. जसं हे ओल्ड आहे आणि हे न्यू आहे. पहिले काय झालं? 25% नी वाढ झाली. किती झाली विद्यार्थ्यांनो? 25% नी वाढ. म्हणजेच आपण 25% ला 1/4 लिहितो. वाढ झाल्यावर किती होणार आहे? 5/4. तर ओल्ड व्हॅल्यू किती आहे? 4. तर न्यू व्हॅल्यू किती झाली? 5. ठीक आहे. हे ओल्ड आणि हे न्यू. त्याचप्रकारे 10% ची काय झाली? कमी झाली. तर 1/10 आहे. कमी झाली तर काय लिहू आपण? 9/10. म्हणजे ओल्ड व्हॅल्यू किती होती? 10. हे काय ओल्ड आणि ही काय न्यू. न्यू व्हॅल्यू किती झाली? 9. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? ओल्ड आणि न्यूचा कन्सेप्ट बघा. 5/4, 9/10. 25% वाढ झाली म्हणून 5/4 तर हे ओल्ड व्हॅल्यू, हे न्यू व्हॅल्यू. 10% नी कमी झाली म्हणून 9/10 तर हे ओल्ड व्हॅल्यू आणि हे न्यू व्हॅल्यू. चला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 10 40 आणि 9 5 45. ओके. 40 ची किंमत किती दिलेली आहे? 1600. तर 45 ची किती? हे फाइंड आउट करायचे. हे किती गुणा होऊन राहिलं? 40 टाइम्स. तर हे बी किती होणार? 40 टाइम्स. ओके. करा मग. किती होणार? 5 चोक 20चे शून्य हसायला लागले 2, 4 चोक 16 आणि 2 18 आणि हा शून्य राहिला. ओके. मिळालं आन्सर? बघा किती सोप्या पद्धतीने आपण काढलाय. म्हणजे इथे 3 मेथड यूज केलेल्या आहे आपण. ठीक आहे. increases 1600 by 25% then decrease by 10%. ओके. 1600 25% ने वाढत आहे, 10% ने कमी होत आहे. ओल्ड आणि न्यू व्हॅल्यूचा कन्सेप्ट घेतला बघा. नाही समजत असेल तुम्हाला ओल्ड व्हॅल्यू तरी काही प्रॉब्लेम आहे नाही. तुम्ही अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. जसे आपण याच्या मागच्या स्लाइडवर बघितलं. ठीक आहे. चला आता ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो स्क्रीनशॉट घेऊ शकतो. हम्म. तर मला असं वाटते की मी तुम्हाला जे मागं पर्सेंटेज कन्वर्ट इंटू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन कन्वर्ट इंटू पर्सेंटेज जे मी तुम्हाला सांगितलं असं 1/3 ची व्हॅल्यू किती होते? 33.33%. तर ह्या व्हॅल्यू अशा प्रकारच्या आपण मागच्या सेशनमध्ये घेतल्या आणि तुम्ही तो सेशन खूप आवडीने बघितला असं वाटते मला. तर त्या सेशनमध्ये मी जेवढ्या पण तुम्हाला व्हॅल्यू सांगितल्या ना त्या तुम्ही पाठांतर केला असेल असं मला वाटतंय. ठीक आहे. आणि जे पण विद्यार्थी आले आहेत ते सेकंड पार्ट बघूनच इथे आले असतील. तर तुम्ही जर त्या व्हॅल्यू पाठांतर केल्या असेल, या एक्सपॅन्ड मेथडनी कशाप्रकारे सॉल्व्ह केल्या असेल, करता येते हे तुम्हाला तर माहीतच आहे. आता त्याच्यावर आपण काही 4-5 क्वेशन्स बघू आणि त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला मग मी तुम्हाला एक टेबल देतो जसं फाइंड एक्स पर्सेंटेज ऑफ वाय. म्हणजे एक्स आणि हा वाय आहे. हे किती आहे? 16.66. दुसरा आहे 33.33 आणि थर्ड व्हॅल्यू घेऊ आपण 83.33. ओके. y ची व्हॅल्यू देणार 216. 33.33 ची व्हॅल्यू किती घेऊ? 150
आणि 83 घेऊ 144. हा एक टेबल आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवायचे. कारण आपण याच्यावर एक्झाम्पल नव्हते घेतले, फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवली होती की कशा प्रकारे फ्रॅक्शन कन्व्हर्टेड होते पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की फाइंड एक्स पर्सेंटेज ऑफ वाय, म्हणजे हे काय आहे, व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये आहे. म्हणजे 216 चे 16.66% किती होणार? 216 चे 16.66% किती होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता मला सांगा 16.66% ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? तुम्हाला माहित असेल 1/6, म्हणजे 216 च्या हे काय होणार 1/6. आता हा किती आहे, 6 चा क्यूबच आहे ना, तर हा किती होणार 6 चा क्यूब आहे, म्हणजे हे 6 × 6 × 6, तर हा 6 कटला, म्हणजे 6 6 36. 216 ची व्हॅल्यू किती निघाली 36, कारण 6 चा क्यूब किती होतो 216. तर हा 6 हा 6 कटला 6 6 36. ओके. तर आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली 36. आता अशा प्रकारे ही व्हॅल्यू फाइंड आउट करा. चला सेकंड फाइंड आउट करायचे प्रयत्न करा. व्हिडिओला स्टॉप करा आणि स्वतः काढून बघण्याचा प्रयत्न करा. कळा लवकर विद्यार्थ्यांनो. चला बघा इकडे लक्ष द्या. सगळे विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, बघायला आपण कसं फाइंड आउट करू. 150 च्या आपल्याला 33.33% काढायचे. तर आपण याला असं लिहू शकू, 150 गुणिले 33.33% ची व्हॅल्यू काय फ्रॅक्शन मध्ये 1/3. झालं, निघालं. 3 एक 3, 3 पाचे 15, म्हणजे किती झाले 50. 33.33% ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करून बघा. बघा ते म्हणतात ना विद्यार्थ्यांनो, कि जैसे अर्जुन को चिड़िया की आंख नजर आती है, वैसे ही आपको आपके जीवन का लक्ष्य नजर आना चाहिए. तो हा लक्ष्य आहे विद्यार्थ्यांनो. हे मी तुम्हाला ट्रिक काल सांगितले होते की ह्या कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. जशा प्रकारे अर्जुनचं लक्ष चिड म्हणजे त्या चिमणीचे डोळे होते, त्याच प्रकारे तुमचं पण लक्ष पूर्ण तुमच्या एक्झामवर असायला पाहिजे, पूर्ण फोकस असायला पाहिजे, जे पण तुम्ही टार्गेट ठरवलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला आता हे फाइंड आउट करण्याचे आपण प्रयत्न करू. बघा 83.33 144 चे आपल्याला किती फाइंड आउट करायचे आहे, 83.33%. आता मी याला ट्रिकच्या थ्रू तुम्हाला लक्षात ठेवलं होते की याला आपण कसं काय फाइंड आउट करू. पण मला सांगा 3 + 3 किती होते 6, आणि 8तून 3 गेले किती राहिले 5. त्यालाच आपण काय लिहू शकत होतो 5/6. ओके, लिहू शकत होतो. चला आता याला कसं सॉल्व्ह करायचं. हा काय 12चा स्क्वेअर, 12 स्क्वेअर किती आहे 12 × 12, 12 स्क्वेअर किती होतो 144. तर 6 × 6 = 12 होणार, 12 × 2 = 24, आणि 24 × 5 = 120. असं बी करू शकता, या 6 ला डायरेक्ट भाग देऊन डायरेक्ट × 5 बी करू शकता. ओके, तर याची व्हॅल्यू किती मिळणार 120. लक्ष द्या सगळे, बघा बरोबर आहे का. तर अशा प्रकारे आपण या मोठ्या मोठ्या व्हॅल्यूची, हे जे पर्सेंट मध्ये दिले आहे ना डेसिमल मध्ये, आपण त्याला इझिली फाइंड आउट करू शकतो, जर तुम्हाला ती व्हॅल्यू लक्षात असली तर. तुमच्या एक्झाम मध्ये येणार तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आली तरी चांगली गोष्ट आहे. ओके, कारण आपण सगळं शिकलेलो आहोत. रफ करू. चला पुन्हा मी काही तुम्हाला व्हॅल्यू देतो, ते तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून लिहा. ठीक आहे, आणि सॉल्व्ह करून आणा. जसं 28.56 जसं हा x आहे आणि हा y आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू किती लिहू 980. ठीक आहे. दुसरा आहे 87.5, याची व्हॅल्यू लिहायची 1280. ओके, त्याच प्रकारे 44.44, याची व्हॅल्यू आपण लिहू 1350.
आणि एक पुन्हा लिहू 36.36, याची व्हॅल्यू आपण लिहू 1320. ठीक आहे. आपल्याला इथे x% y काढायचा आहे. फाइंड x% ऑफ y, हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू मी तुम्हाला काढून सांगितली आहे. ठीक आहे. बस तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करून मला दाखवा आणि कमेंट्समध्ये याचं उत्तर लिहायला विसरू नका. ठीक आहे. चला समोर जाऊया आपण. समोर जाऊया. आता डायरेक्ट आपण क्वेश्चनवर येऊया. ठीक आहे. चला क्वेश्चन बघूया आपण आता डायरेक्ट. पर्सेंटेज ऑफ क्वांटिटीज. आता आपण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे मी रफ करतो. ठीक आहे. संख्येचे संख्येवारीत मूल्य कसे काढायचे, म्हणजे आपण आज पर्सेंटेज ऑफ क्वांटिटी शिकणार आहोत. पर्सेंटेज ऑफ क्वांटिटी म्हणजे संख्येचे टक्केवारीत मूल्य कसे काढायचे. पर्सेंटेज ऑफ क्वांटिटी. ठीक आहे. चला तर पहिला प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे. आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. अगदी सोप्या भाषेत आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, इझी टेक्निकनी. तर ज्यांना कोणाला येत असेल ते तर पटकन सॉल्व्ह करू शकता. ज्यांना नाही करता येत ते सगळे बोर्डकडे लक्ष द्या. चला विद्यार्थ्यांनो सगळेजण बोर्डकडे लक्ष द्या. काय म्हटलं आहे की शाळेत एकूण, कुठे गेला हा टॅब. ओके. मला खालीच ठेवणं पडेल. हा चला बघा की शाळेत जसं इथे लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, शाळेत रेड घेऊ. शाळेत एकूण 1000 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो? 1000 आहेत. आणि त्यातील 42% काय आहे? मुले आहेत. काय विद्यार्थ्यांनो? मुले. तर मुलांची संख्या किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इंग्लिशमध्ये फाइंड द नंबर ऑफ मेल स्टुडंट फाइंड आउट करायचं आहे. If there are 42% male student in the school and the total number of student in the school is 1000. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? 1000 म्हणून राहिले. ठीक आहे. चला सगळे लक्ष द्या. तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनो? 1000. आता आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट माहिती आहे तर आपण त्वरित लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. शाळेत एकूण 1000 विद्यार्थी आहे. 1000 विद्यार्थी आहे. टोटल विद्यार्थी हे किती आहे? टोटल विद्यार्थी किती आहे? एकदम टोटल स्टुडंट 1000 आहे. ठीक आहे. त्यातील 42% मुलं आहे. ठीक आहे. तर 42% काय आहे? बॉईज आहे, मुलं आहे. ठीक आहे. तर मुलांची संख्या काय? आपल्याला इथे मुलांचीच संख्या विचारली आहे. तर आपण काय करू? 1000 चे 42% काढू. 1000 चे 42% किती होणार? हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे किती? 420. याचं उत्तर किती निघणार विद्यार्थ्यांनो? 420. जर इथे आपल्याला गर्ल्स किती आहे विचारलं असतं तर गर्ल्स किती आहे विचारलं असतं तर 100 मधून 42 काढले असते. किती राहिलं असते? 100 मधून 42 गेले, हे 100 गेले. ठीक आहे. 10 2 गेले, 8 राहिले, हातच्या परत 5 गेले, 5 राहिले, हातच्या परत 0, म्हणजे 58% गर्ल्स राहिले असते. मग 1000 चे आपण काय काढले असते? 58% काढले असते. 1000 चे काय काढले असते विद्यार्थ्यांनो? 58% काढले असते.
हे 0 म्हणजे इथे आपण लिहिलेलं 580. अशा प्रकारे आपण गर्ल्स, हे काय आहे, हा गर्ल्स आहे, मुली आहेत. आणि हे काय आहे, हे मुलं आहे. अशा प्रकारे आपण मुलं फाइंड आउट केली असते. या पुन्हा 1000 चे आपण किती काढले, 42%. 1000 मधून डायरेक्ट आपण जर आपल्याला मुली किती आहे विचारलं असतं, तर 1000 मधून डायरेक्ट 420 मायनस केलं असतं, तर आपल्याला डायरेक्ट 580 मिळालं असतं. ठीक आहे. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 420 मुलं. हे किती आहे, आन्सर आहे. ठीक आहे. पहिल्या क्वेश्चनचे आन्सर. एकूण शाळेत 1000 विद्यार्थी आहेत, त्यातील 42% मुलं आहेत, तर मुलांची संख्या किती आहे? मुलांची संख्या विचारली ना, बस 1000 आहे. 42% काढले, 420, जे आपण याच्या अगोदर शिकलेलोच आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. चला इथे काय म्हणते, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इथे म्हणून राहिले की एका विद्यार्थ्याने 85% गुण मिळवले आणि एकूण गुण होते 400, तर त्याला किती गुण मिळाले? अ स्टुडंट स्कोर 85% मार्क, टोटल मार्क वर 400, हाऊ मच डिड ही स्कोर? चला सगळे बोर्डकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. काय म्हटलंय, मी याला रफ करतो. एका विद्यार्थ्याने 85% गुण मिळवले आणि एकूण गुण होते 400. एकूण गुण किती होते विद्यार्थ्यांना, 400. तर त्याला किती गुण मिळाले, बस 400 चे काय काढायचे आपल्याला, 85% काढायचे. किती काढायचे विद्यार्थ्यांना, 85. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके. 832 आणि हे 4 पंचे 20, म्हणजे हे किती झाले, 0 4, 340. ओके. बघा 340, हे काय झालं आपलं उत्तर, आन्सर. आता आपल्याला पटपट काढायचे विद्यार्थ्यांना, खूप सोपे आहे, असं काही एवढं हार्ड आहे नाही. ठीक आहे. समजलं, समोर जायचं. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचे तो स्क्रीनशॉट घेऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन म्हणताय विद्यार्थ्यांनो की एका बागेत 16/3% झाड आहे. किती आहे, एवढे झाड आहे. ठीक आहे. ही ही आंब्याची आहेत. कशाची, आंब्याची. जर एकूण झाडाची संख्या 360 असेल, तर इतर प्रकारच्या झाडाची संख्या किती? इन अ ऑर्किड 16/3% of the trees are mango tree. If the total number of a tree in the orchid is 360, find the number of the other type of trees in the orchid. ठीक आहे. तर आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला लक्ष द्या सगळे. याला मी रफ करून घेतो. बघा, एका बागेमध्ये 16/3% झाड हे कशाची आहे, आंब्याची आहे. कशाची आहे, 16/3% जे आहे हे कशाची झाड आहे, आंब्याची झाड आहे. ओके. जर एकूण झाडाची संख्या 360 असेल, टोटल झाडाची संख्या किती आहे विद्यार्थ्यांनो, 360 आहे. टोटल झाड किती आहे, 360 आहे. ओके. तर इतर प्रकारच्या झाडाची संख्या किती? इतर म्हणजे दुसऱ्या झाडाची, म्हणजे बघा आंब्याचे झाड पर्सेंट मध्ये एवढे आहे, तर 360 पैकी दुसरे आणखी झाडं लागलेले आहेत, त्याची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर मग सांगा मग किती आहे. सगळ्यात पहिले ते इकडे बघा, 16/3% लाच कसं लिहिता येते, मी सांगितलं 16.66%. आहे की नाही. आणि हे कशाची व्हॅल्यू आहे, 16.66%, विद्यार्थ्यांना 1/6 ची. तर चला मग 360 चे आपण 1/6 काढू, म्हणजे हे आपल्याला किती मिळणार, 6×6=36, म्हणजे 60. हे 60 जी झाडं आहे हे कशाची आहे, आंब्याची झाड आहे. 60 आंब्याची झाड आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं, तर इतर प्रकारच्या झाडाची संख्या काय. तर जर
60 आंब्याची झाडे आहे, तर इतर प्रकारचे इतर झाडं किती असणार? टोटल झाडं किती? टोटल झाडं किती आहे? 360. 360 मधून 60 गेले, तर उत्तर किती येणार? 300. उत्तर किती येणार विद्यार्थ्यांनो? 300. ठीक आहे? कळलं? बघा, की एका बागेत 16 2/3% हे आंब्याची झाड आहे. हे काय आहे? आंब्याची झाड आहे. याला आपण 16.60% लिहू शकतो आणि याची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किती आहे? 1/6. टोटल झाडं दिलेली आहेत 360 आणि आपल्याला इतर झाडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय करायचे विद्यार्थ्यांनो? इतर झाडाची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण हे आंब्याची झाडे किती आहे सगळ्यात पहिले हे फाइंड आउट केलं. काय केलं? आंब्याची झाडे किती मिळाली आपल्याला? 60. जर आंब्याची झाडे 60 आहे, तर इतर झाडं किती असेल? 300 असेल. 360 मधून 60 गेले 300. ओके. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, चला दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अच्छा, आता आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ओके. कॅल्क्युलेट द फॉलोइंग व्हॅल्यू. विद्यार्थ्यांना आपल्याला आता ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला. तर मी याला एका साइडने लिहून घेऊ का? हो, याला एका साइडने लिहून घेतलेलं बरं आहे. पहिलं काय म्हणते तो 200च्या 25% फाइंड आउट करायचं आहे. ओके. दुसरं काय आहे? 180च्या 30% फाइंड आउट करायचं आहे. थर्ड काय आहे विद्यार्थ्यांनो? 300च्या 37.5 फाइंड आउट करायचं आहे. चौथं काय आहे विद्यार्थ्यांनो? 480च्या 83.33 फाइंड आउट करायचं आहे. ओके. आणि पाचव्यामध्ये आहे 2 क्विंटलच्या 2 क्विंटल 2 क्विंटलच्या काय म्हणताय विद्यार्थ्यांनो? 100% किती होणार? 100% किती होणार? सहावं काय विचारून राहिला तो? 330 लिटरच्या 165%. 330 लिटरच्या 165% फाइंड आउट करायचं आहे. 330 लिटरच्या 100 आणि सातवा विचारून राहिला तो 1600 रुपयाचा 5 1/2. 1600 रुपये आहे. याचा काय विद्यार्थ्यांना आपल्याला चा 5 1/2% फाइंड आउट करायचं आहे. ओके. आठवा आहे विद्यार्थ्यांनो, आठवा 1 तासाच्या 10%. 1 तासाचा 10% फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. पुन्हा आपल्याला काय म्हटलं आहे? 300च्या काय फाइंड आउट करायचं आहे हे नंतर लिहू विद्यार्थी. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण इथे लक्षात ठेव किती 8 आहे, हे 9 आहे आणि हा 10 आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण एवढं फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. चला लक्ष द्या सगळे. चला विद्यार्थ्यांनो, सोपी आहे, जास्त काही हार्ड आहे नाही, तुम्हाला येऊन जाणार. पहिलं बघू आपण. इथे याचं उत्तर लिहत जाऊ. ठीक आहे. एवढ्या पोर्शन मध्ये आपण सॉल्व करू. तर पहिला काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? 200च्या 25% किती होणार? हे 200 आहे, त्याच्या 25% किती काढायचे आहे? त्याच्या 25% काढायचं आहे. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे 25 दोन्ही किती होणार विद्यार्थ्यांनो? 50. तर 200च्या 25% किती निघाला? सांगा विद्यार्थ्यांनो? 50. ओके. आता 180च्या 130% हे 50 आहे विद्यार्थ्यांनो. 180च्या 30%. चला
सेकंड काढा. 180च्या 30% काढा. 180च्या 30%. हा शून्य, हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य. 18 त्रिक 54. किती मिळाले? तर हे किती होणार? 180च्या 30% 54. सोपी आहे. हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. चला नेक्स्ट तुम्ही काढून बघा. 300च्या 37.5% आलं. मी ते तुम्हाला व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, ट्रिकमध्ये कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं होतं. पण ही व्हॅल्यू तर तुम्हाला पाठांतर करून ठेवायला सांगितलं होतं. कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं 37.5 ची व्हॅल्यू? सांगा. किती कोणाकोणाला माहिती आहे 37.5 ची व्हॅल्यू? सांगा विद्यार्थ्यांनो. 37.5 ची व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला. 37.5% ची व्हॅल्यू काय आहे? 3/8 आहे. ओके. किती आहे विद्यार्थ्यांनो? 3/8. ओके चला. तर कुठे गेला? हा 300च्या 37.5% आपल्याला काढायचं आहे. किती? 300च्या 37.5 ची व्हॅल्यू किती आहे? 3/8. हा थर्ड आहे. काढा. 3/8 37.5 300च्या 37.5 3/8 किती निघणार? म्हणजे हे काय होणार? 3 तिरी 9 म्हणजे 900/8. म्हणजे याची जर याला आपण सॉल्व केलं तर आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर मिळू शकते. हे की नाही? पॉइंट मध्ये उत्तर किती मिळणार? काढून बघूया. हे 900 आहे, हे 8 आहे. हे किती होणार? 8 एक 8 100. पुन्हा आपण इथे 8 एक 8 घेऊ. 0 2 8 दुणे 16. 10तून 4 गेले, 10तून 6 गेले 4 आले, हातच्या परत हा 0 आणि 8 पंचे 40 म्हणजे किती? 40 म्हणजे 0. बघा तर म्हणजे हे किती मिळाले आपल्याला? 112.5. याची व्हॅल्यू किती मिळाली? 112.5. ठीक आहे. 37.5% ऑफ 300. चला नेक्स्ट बघा. 480च्या 83.33% काढा. 83.33% हे व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे का विद्यार्थ्यांनो? 83.33% याची व्हॅल्यू मी सांगितलं होतं. 3 + 3 6 करायचे, 8तून 3 गेले 5 राहिले म्हणजे किती? 5/6. चला 480 आहे. हे किती आहे विद्यार्थ्यांनो? 480 चा 5/6 किती होणार? 5/6 फाइंड आउट करायचं आहे. sin 7 42 sin 8 48 आणि 8 पंचे 40 आणि हे राहिलेलं 0 किती आलं? 400. ओके जमलं. याचं उत्तर किती निघालं होतं विद्यार्थ्यांनो? 112.5 आणि याचं किती निघालं? 400. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता हा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे कोणता? 2 क्विंटलचे 100% किती होते? तुम्ही फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. चला फाइंड आउट करा. चला फाइंड आउट करा. दुख है, दर्द है, गम जो भी है सब कुछ तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. सिकंदर व्हायचं आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला. सिकंदर. चला 2 क्विंटलचे 100% आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. हे 2 क्विंटल चा 100%. तर 2 क्विंटलच्या 100%. 100% म्हणजे 100% अपॉन में 100 म्हणजे हे किती झालं? 1 आहे की नाही? 2 × 1 2. तर 2%च्या 100% किती होणार? 2च होणार आहे की नाही? 100% ला 100 अपॉन में 100 2. सोपी होतं ना? कन्फ्युजन झाले का? काही कन्फ्युजन काहीच नव्हतं याच्यात. ठीक आहे. चला नेक्स्ट करा. 330 लिटरच्या 165% फाइंड आउट करा. काढा. किती आहे विद्यार्थ्यांनो?
330 लिटर आहे, याचा आपल्याला काय करायचं आहे 165% काढायचं आहे. 165% काढा. किती होणार 330 गुणिला 165/100. लिहू शकू का विद्यार्थ्यांनो आपण? हा, लिहू शकू. मग फाइंड आउट करा, मग लिहू शकू तर. हा शून्य गेला. आता डायरेक्ट किती राहिला 165 गुणिला 33 करा. 3×15 5, हातचा लागला 1, 37 18 आणि 19 9, हातचा 1, 3 3 आणि 1 4. ओके. 3×15 5, हातचा लागला 1, 37 18 आणि 19 9, हातचा 1, 3 आणि 3 1 4. 5 9 आणि 5 14 4, हातचा 1, 14 4, हातचा 1. 5445 येऊन राहिले का तुमचे 5445? ओके. चला, तर हे किती येऊन राहणार 5445 आणि खाली किती आहे 10, म्हणजे उत्तर किती निघणार 544.5. 544.5 लिटर. कशामध्ये येणार विद्यार्थ्यांनो? लिटर मध्ये. तर याचं उत्तर आपण काय लिहू विद्यार्थ्यांनो? याचं उत्तर लिहू 2 क्विंटलच्या 100% 2 झाले. 330 लिटरच्या 165% किती होणार 544.5 लिटर. ओके. ठीक आहे, कळलं? चला, समोर पुन्हा बघूया आपण. समोर वाढूया. हो. हां. समोर काय आहे 1600 रुपयाचा 5 1/2% काढायचा आहे. 1600 जे आहे त्याचा किती काढायचा आहे विद्यार्थ्यांनो 5 1/2% काढायचे. चला काढा. 1600 चा 5 1/2% कसा निघणार? कसा निघणार सांगा? काही नाही, याला काय करायचं 1600 गुणिले आपण असं करू शकतो ना 5 दुने 10 11/2% लिहू शकतो ना. हा पर्सेंटला जर मी काढून राहिलो तर हे किती होणार मग 200 होणार. बघा इकडे बघा, हे इकडे बघा 5 1/2% आहे, यालाच 5 दुने 10 प्लस 1 11/2% असं करू शकतो. म्हणजे याला मी पुन्हा असं पण लिहू शकतो 11/200 लिहू शकतो जे इथे लिहिलं. चला मग हे 0 हा 0 हा 0 हा 0 बे 8 16 आणि 11 88. तर याचे उत्तर किती मिळालं आपल्याला 88 रुपये. 88 रुपये. 1600 रुपयेचा 5 1/2% किती निघाला आपल्याला 88 रुपये निघाला. किती निघाला 88. ठीक आहे. आता हा फाइंड आउट करून बघा एका तासाच्या 10%. चला एका तासाचा 10% फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. एका तासाचा 10% तुम्हाला काढायचा आहे. एका तासाचा 10% फाइंड आउट करायचा आहे. चला काढा विद्यार्थ्यांनो. कसं काढणार? बघा. 1 तासाचा 10% काढायचा म्हणजे एक तास. 1 तास म्हणजे आपण 60 मिनिट म्हणू शकतो. ओके. तर एका तासाच्या 10% म्हणजे आपण 60 मिनिटाचा 10% काढूया. हे किती आहे 60 मिनिट आहे. ओके. 60 मिनिटाचा आपण 10% काढूया. हा 0 हा 0 गेला, हा 0 हा 0 गेला म्हणजे आपल्याला किती मिळालं 6 मिनिट. ओके. काय मिळालं आपल्याला 6 मिनिट. उत्तर किती मिळाले विद्यार्थ्यांनो 6 मिनिट. एका तासाचा 10% किती मिळालं आपल्याला 6 मिनिट. बघा इथे उत्तर काय येणार 6 मिनिट. ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? 1 तास इक्वल टू 60 मिनिट. तर 60 मिनिटाचे आपण 10% काढले म्हणजे 6 मिनिट आपल्याला उत्तर मिळालं. त्याचं उत्तर किती मिळालं 6 मिनिट. बघा विद्यार्थ्यांनो ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट स्लाइडवर आपण जाणार आहोत. चला मी रफ करतो आता.
10वा आहे विद्यार्थ्यांनो 300च्या 66%. 66.66% हा फाइंड आउट करायचा आहे. 9वा आणि 10वा आहे एक एका तास हां, 1 मिलियन रुपयाच्या 20%. 1 मिलियनचा 20%. तर विद्यार्थ्यांनो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा ॲज अ होमवर्क आहे, हे तुम्ही फाइंड आउट करा. ओके? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे? हा 2 प्रॉब्लेम त्यासाठी होमवर्क आहे. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे? ओके? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेशन हा आपण इथेपर्यंतच ठेवूया. मला असं वाटतं की मी तुम्हाला जेवढं पण शिकवलं, हे तुम्हाला व्यवस्थितपणे कळलं असेल. कोणताही डाऊट तुम्हाला इथे राहिलेला नसेल आणि डाऊट बी तुम्हाला राहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता. आणि जे मी तुम्हाला प्रश्न म्हणजे होमवर्क क्वेश्चन दिलेले आहे, ते होमवर्क तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर लिहायला विसरू नका. आणि विद्यार्थी इथे कोणी पण नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जुने जेवढे विद्यार्थी आहेत ते जे पण माझा व्हिडिओ हा बघून राहिले आहेत, ते सगळे विद्यार्थी हा व्हिडिओ जिथे वाटेल तिथे तुम्ही शेअर करा. आपल्या मैत्रिणीला, भावाला, बहिणीला सगळ्यांकडे शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या पर्सेंटेज विषयी थोडं नॉलेज मिळालं पाहिजे. ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांचं कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? चला तर मग हसत राहा, खेळत राहा आणि शुगर स्टडी सेंटरवरची व्हिडिओ तुम्ही बघून स्वतःचं ज्ञान वाढवत राहा. ठीक आहे? धन्यवाद विद्यार्थी.